मैन ऑफ द मैच बच्चों को देना है अभी, बाद में देना है, लास्ट में ओके। हेलो लेट्स प्ले। केसी स्टार्स आणि इव्हन स्टार्स, केसी फायटर्स आणि इव्हन स्टार्सची लढत. आशिष चौहान आणि आशिष बघील. आशिष आणि आशिषची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते आणि गोलंदाजी साडी नक्कीच नितीन पाहायला मिळतोय. चांगला फटका, चौकार. येस श्रीज. नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल. पुढे पकडला चेंडू. इतकी घाई झाली. आता बॉल लावतो स्टंपला. नो बॉल आहे आताचा. तीन चेंडू 6 धावा. व्हाईट बॉल. पंचांना आज पूर्ण दिवस कवायत करवली आहे मोठ्यांनी. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. पंच जातील वरती. येस डीजे. बापरे. काय नाही मित्रा, इकडे ये. तुमच्या 2 शब्दांनी त्याला स्माइल करा. बाबू नाव काय तुझं? अबीर. आता नेक्स्ट त्याला तुला मोठ्यांमध्ये खेळवणार आहेत म्हणजे विचार कर. मोठ्यांमध्ये खेळवणार आहे तुला म्हणजे जिंकलाच तू. आणि तुला बक्षीस पण आहे, पण ते सरप्राईज गिफ्ट आहे शेवटला. रडायचं नाही. शेवटला सरप्राईज गिफ्ट आहे. आणि हरलं असं काय नसतं. आणि तू इतकं छान खेळला, त्याच्यात काय रडायचं. आता निमेश दादाच्या बाजूला बसला म्हणजे काहीतरी गिफ्ट शेवटला. झाली सेटलमेंट. मित्रांनो, प्रत्येक बॉलला स्कोरर देखील सांगणार नाही. थोडंसं मनामध्ये कॅल्क्युलेशन पण ठेवा, कारण असे चौकार मारले ना तर मात्र स्कोर झपाट्याने वाढेल आणि 14 धावा फलकावरती नक्कीच नोंदवल्या जातील. चौकार किंवा काही असं घडलं तर मात्र स्कोर सांगितलं जाईल, याची नोंद घ्यायची. हा देखील चांगला फटका. 2च्या साह्याने धावफलक पुढे सरसावत आहे 16 या आकड्यावरती. धूळ उडवत धुरंधर असे चौकार बॅट्समनच्या बॅटीतून निघतायत. नक्कीच त्याला माझ्यामध्ये धुरंधर संघातच जायचं होतं. जेव्हा ऑक्शन आपलं चालू होतं तेव्हा
सुंदर फलंदाजी. अप्रतिम. कारण जेव्हा एका संघांमध्ये जो कम्फर्टेबल असतो त्या स्पेस मध्ये त्याला खेळायला आवडत असतं, पण चांगल्या खेळाडूचं महत्व जेव्हा ठरतं जेव्हा तो दुसऱ्या संघांमधून परफॉर्मन्स असा दाखवत असतो. वाचवलाय, धडपडलाय, शेवटला आपल्या स्वतःला या ठिकाणी वाचवलाय. डॉट चेंडू असला तरी पण या ठिकाणी नक्कीच सेफ इन द पॉपिंग क्रीज. लाजवाब फटकार रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम लाजवाब. 21वा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला. एक धाव डिक्लेअर घोसांकी क्षेत्रामध्ये. 22वा धाव फलकावरती. सरासरीचा विचार केला तर 11.00च्या सरासरीने धावा अद्याप कुठल्या गेल्यात. येस. आणि या ठिकाणी आमच्या ऋतुवलच्या काकी जया बागडे उपस्थित या ठिकाणी राहिल्या आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. या ऋतुवल प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या इथे संपर्क करायचा आहे. नक्कीच. म्हणजे बाहेरून येऊन असं ऐकणं की प्रत्येक विभागातला वाढदिवस माहीत असणं हे देखील कौतुकास्पद आहे. कारण ह्यांनीच आपुलकी वाढत असते आणि आपुलकीचा चौकार या ठिकाणी दिला गेला. नशिबाची साथ या ठिकाणी मिळाली आहे आणि चौकार या ठिकाणी नक्कीच प्रस्थापित केला. नक्कीच या ठिकाणी एक छोटस बर्थडे सॉन्ग देखील ओव्हरच्या मध्ये ऐकायला आवडेल. डीजे चौकार आलाय. लाजवाब फटका. आशिषच्या बॅट मधून चेंडू मात्र सीमा रेषेच्या लगत चौकाराच्या दिशेने वाटचाल करतो. 31 धावा तब्बल. आउट बाय बॉल. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या ऋतुवलच्या काकी जया बागडे काकी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या या ठिकाणी रिव्ह्यू आलेल्या आहेत. घेतला जाईल. रिव्ह्यू च्या दिशेने पाहतोय. रिव्ह्यू लोडिंग असेल. वेळ घ्या काही कारण क्वालिफायर आहे. एक एक वेळ महत्वाची आहे पण विकेट त्याहून महत्वाची आहे. एक 5-10 सेकंड जास्त लागले तरी काही हरकत नाही. लल्ला नोट आउट. नोट आउट है. व्हाइट बॉल. तू इधर 33वा धाव फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. पस्तीस धावा. आता तर काय
काही अपीलची पण गरज नाही. बॅट्समॅन जरा स्टंप ठोकायचे बॅटने सरळ. सिंगल. पाच बॉल 36. 1 to go. सदोतीसावा धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. एकच धाव मिळेल. चांगलं साजेसा खेळ या ठिकाणी नक्कीच पहिला चेंडू पाहिला आणि त्यानंतर सिंगल मध्ये परिवर्तन केलं. आता मात्र फलंदाज बाद होतोय. येस टीजा. एक धाव एक पडली आहे. स्टंप अगोदर पडलाय तो स्टंप जर नेक्स्ट इनिंग मध्ये आपण पाणी टाकून व्यवस्थित लावतात पूर्वी आता तो टोकून घ्या. 38-39 धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 3 चेंडू 39 धाव फलकावरती. आता फलंदाजाला ज्या स्पीडनी पुढे गेला होता त्या स्पीडनी मात्र माघारी परतावं लागेल. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. रिव्ह्यू. आउट आहे. येस पूर्ण संघ या ठिकाणी नक्कीच शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी एकही धाव आलेली नाहीये आणि आपण जर पाहतोय
40चा टार्गेट असेल या ठिकाणी. येस टीचे. येस धन्यवाद टीचे. पहिला चेंडू लगेच झालकरे घेऊन काढलाय. नॉट आउट. एक धाव एक वडण्यामध्ये यश संपादित केलं. पहिल्या चेंडूवरती संघाचा श्री गणेशा होत असताना नक्कीच पाहायला मिळतं. येस त्रिफळाची यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. फर्निचर डिस्टर्ब. येस रीज. तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचं नेक्स्ट मॅचचा. चालेल. नक्कीच ताईंचा वाढदिवस जया काकी त्यांचा वाढदिवस आहे असते टॉस त्यांच्यामध्ये त्यांच्या शुभ असते. पण नक्कीच टॉस घेऊया. डब्ल्यू डॉमिनेटर्स आणि मराठा मॅव्रिक्स या दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. एक मिनिट एक सांगू दे. कॉल हेड्स टेल्स इज द कॉल. बॉलिंग. धन्यवाद ताई. बॉलिंगचा निर्णय घेतलाय आणि थँक्यू सो मच आणि विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर्व ऋतुवल परिवाराच्या वतीने. आणि येस मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय समीकरण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. बॉलर नेम रमेश. ओके. मोनूला पाहतोय केसी फायटर संघाच्या बाजूने नक्कीच फलंदाजी करत असताना. टॅपचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. डबल डिजिट्स मध्ये जाऊन स्कोर पोहोचेल 10 या आकड्यावरती. चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. सोळा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे उलटी गिनतीचा विचार केला तर. टप्पा चांगलाय. फटकाला जवाब आहे. येस इज.
2 धावा नक्कीच. पंच आहेत, पंचांनी रात्र असो दिवस ठरवले, डोळ्यामध्ये तेल घालूनच या ठिकाणी नक्कीच निर्णय दिला जाईल. रिव्ह्यू गेला तर परत रिव्ह्यू मिळणार नाही. रिव्ह्यू अंपायर तुमचं काम आहे सांगायचं, रिव्ह्यू जर गेला तर परत रिव्ह्यू नसणार आहे, लास्ट रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू घ्यायचा असेल ओके. रिव्ह्यू 17 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 13 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. सरासरीचा विचार केला तर 10.62 सरासरीने तुम्हाला धावा कुटाव्या लागतील. अमन सिंगचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 4 धावांची खेळी. विशालचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी. या षटकाचा विचार केला तर मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू गेला, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 2 धावा. 5 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित 8 चेंडूमध्ये या ठिकाणी नक्कीच 8 धावा झाल्यात आणि 5 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 8 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केले. गोलंदाजाचं नाव रमेश पवार. रिव्ह्यू कडे वळूया. अरे मग आम्ही इथून बघतोय ना सर, कशाला 3-3 अंपायर आहे, मग काय करणार आहे? फ्रेम मध्ये नाही दिसणार तर नाही नाही रिव्ह्यू नाही गेला. रिव्ह्यू असेल तुमचा. कमिटी मेंबर्स बाउंड्री लाईनच्या मागे एक तुमचा प्लेअर ठेवा, जेणेकरून ना तिकडे अंपायर आपला नाहीये. एक कुठचा तरी कमिटीचा माणूस कृपया करू, कारण आता क्वालिफायर्स आहेत. एक एक डिसिजन महत्वाचं आहे. कोणाची गोष्ट खरी खोटीचा महत्व. मितेश तिकडची लाईन फक्त बघ मित्रा, जर असेल व्यवस्थित तर जे डिसिजन असेल ते दे. 18 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ओव्हर झाली ओव्हर. 12 बॉल 22. नया बॉलर आहे ना रे. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत. अंपायरच वर जात आहेत आता, त्यांना काय विचारत. सॉफ्ट सिग्नलच पेंडिंग असेल म्हणून वर गेलेत. यस फलंदाज बाद आहे, माघारी परतावं लागतंय.
एकच धाव असेल. चौकार होता पण काय आहे, तो पण घटकच आहे. थोड्याशा चुका होतील, पाय जड होतात सकाळपासून उभं राहून, तेवढं फास्ट रिफ्लेक्स आता संध्याकाळच्या वेळेत नाही करता येत. आता हा फटका कसा लाजवाब आहे ना, मध्ये कोणच नाही येणार. 4 धावा नक्कीच निश्चितपणे पाहायला मिळत आहेत. बोल विराज. 23 धावा झाल्यात. आताचा 9 बॉल 17 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येस, फलंदाज बाद, चौकारानंतर लागणारा हा हादरा. येस विजय. एकच धाव असेल, एकच धाव. 24 धावा धाव फलकावरती. 1 टू गो. येस, फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन. 24 धावांवर झालेली स्थगिती या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. कारण जर आपण पाहिलं, एकच धाव आली आहे 3 चेंडूमध्ये, 2 विकेट बहाल केल्यात. फारच अप्रतिम षटक या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे पाहायला मिळते. लगेच चांगले रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. कॉमेंटेटर Batsman- साहेब, किती मॅचेस शिल्लक आहेत अजून? माझ्यामध्ये लीग स्टेजेस अजून 2 मॅचेस असतील, त्याच्यानंतर सेमीफायनल, त्याच्यानंतर सेमीफायनल 2 असतील. सेमीफायनल म्हणजे थोडक्यात ह्याच्यानंतर सेमीफायनल चालू आहे. जॉनी, अभी कितना 4-5 मैच और बाकी है? टोटल 3 मॅच फायनल पकडून 3 मैच पेंडिंग है. 3 मॅच पेंडिंग. त्याच्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्यूशन आहे. त्याच्यानंतर प्राइस. ओके. एक मिनिट, क्रिक हिरोज हँग झालं आणि त्याच्यामुळे स्कोरिंग होत नाहीये. गेले 3-4 बॉल झाले असतील. तर माझ्यामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती, 24 झालेले. तर या 3 चेंडूचं जर सांगितलं तर आपण थोडंसं एररमुळे आपण तोंडावरती हे करू, नंतर आपण ऍड करू. आता पहिल्या चेंडूवरती काय झालं, पहिला चेंडू सिंगल आहे बरोबर. पहिला रनआउट आहे का? 3 बॉल 3 सिंगल. ओके, थँक्यू सो मच कॉपरेट केल्याबद्दल. 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल. दोन चेंडूमध्ये 13 धावांची गरज आणि सामनाच्या औपचारिकता या ठिकाणी कुठेतरी शिल्लक आहेत का नाही. नोवर जर चौकार मारला ना तर मॅच इंटरेस्टिंग इथून पण होऊ शकते. कारण क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो, कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल हे सांगू शकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉट्स ऑफ चेंजेस अँड अनसर्टिनिटीज. येस, सामना जिंकलाय इवन स्टार.